मनुष्य 40 वर्षानंतर कोणाचे आयुष्य भोगतो? मानस सरोवराजवळील पर्वताच्या एका छोट्या शिखरावर एक हंस बसला होता. तो आपल्या विचारांमध्ये मग्न होता. त्या पर्वतावर भगवान शिव विराजमान होते. तेवढ्यात हंसाचे लक्ष 3 प्राण्यांकडे गेले. ते होते एक गाढव, एक कुत्रा आणि एक घुबड. तिघेही हसत हसत चालले होते. कुत्रा म्हणत होता, बरं झालं, मी ब्रह्मदेवाकडून माझ्या आयुष्यातील 20 वर्ष कमी करून घेतली. गाढवही आनंदाने म्हणाले, मी सुद्धा ब्रह्मदेवाकडून माझी आयुष्य कमी करून घेतली. तिघेही खूप आनंदी दिसत होते. हे पाहून हंसाला मोठे आश्चर्य वाटले. तो तेथून उडत उडत कैलास पर्वताकडे गेला, जेथे भगवान शिव विराजमान होते. हंस भगवान शिवांना म्हणाला, प्रभू, आज मी एक अत्यंत आश्चर्यकारक घटना पाहिली. भगवान शिव म्हणाले, सांग हंस, तुम्ही काय पाहिले? हंस म्हणाला, प्रभू, मी 3 प्राणी पाहिले, गाढव, कुत्रा आणि घुबड. ते तिघेही खूप आनंदी होते. ते म्हणत होते की त्यांनी ब्रह्मदेवाकडून आपली आयुष्य कमी करून घेतली आहेत. पण आयुष्य कमी करूनही ते इतके आनंदी का आहेत हे मला समजले नाही. याचे कारण काय आहे? तेव्हा भगवान शिव म्हणाले, हंसा, माझे बोलणे लक्षपूर्वक ऐक. ब्रह्मदेवांनी सृष्टीची रचना केली आहे आणि प्रत्येक जीवाला वेगवेगळी आयुष्य दिली आहेत. एकदा गाढव, कुत्रा आणि घुबड हे तिघेही ब्रह्मदेवांच्या दरबारात गेले. त्याच वेळी एक मनुष्यही तिथे उपस्थित होता. ब्रह्मदेवांनी चौघांनाही विचारले, वत्सा, काय हवे आहे तुम्हाला? तेव्हा तिघे प्राणी म्हणाले, प्रभू, आमचे आयुष्य किती आहे ते सांगा. मनुष्यही म्हणाला, ब्रह्मदेव, मला सुद्धा सांगा की तुम्ही मला किती आयुष्य दिले आहे. तेव्हा भगवान ब्रह्मदेव म्हणाले, मी तुम्हा चौघांनाही प्रत्येकी 40-40 वर्षाची आयुष्य दिली आहेत, जिथे तुम्ही चौघेही आपल्या जीवनाचा आनंद घेत आहात. तेवढ्यात गाढव म्हणाले, हे भगवंत, तुम्ही काय केले आहे? तुम्ही आम्हाला 40 वर्षाचे आयुष्य दिले आहे. मी आयुष्यभर ओझी वाहत राहीन आणि थकून मरेल. हे ब्रह्मदेवा, माझ्या आयुष्यातील 20 वर्ष कमी करून द्या, अशी मी आपल्याला विनंती करतो. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, गाढवा, मी तुझे आयुष्य कमी करीन, पण आधी तू तुझ्या मित्रांना विचार, तुझी उरलेली आयुष्याची वर्ष कोण घेणार आहेत? तेवढ्यात बाजूला बसलेला मनुष्य म्हणाला, भगवंता, ती आयुष्याची वर्ष मला द्या. मी फक्त 40 वर्षाचा आहे. 40 वर्षात मी काय करणार? कृपया ती वर्ष मला द्या. ब्रह्मदेवांनी हे शब्द ऐकून तथास्तु असे म्हटले. मनुष्याची मूळ आयुमर्यादा 40 वर्ष होती. आता गाढवाची 20 वर्ष होती. ती 20 वर्ष मनुष्याला मिळाल्यामुळे मनुष्याचे आयुष्य 60 वर्षाचे झाले. त्यामुळे गाढव फार आनंदी झाले. हे पाहून कुत्रा पुढे आला आणि म्हणाला, भगवंत, माझ्या बाबतीतही न्याय करा. लोक मला लाठ्यांनी मारतात, मी उपाशी राहतो, कोणीही मला अन्न देत नाही. 40 वर्ष एवढे कष्ट सहन करणे मला शक्य नाही. इतके वर्ष जगलो तर माझे जीवन जळजळीत होईल. मला इतके आयुष्य नको आहे. ब्रह्मदेव म्हणाले, ठीक आहे, तूही तुझ्या साथीदारांना विचार. जर कुणी तुझी आयुष्याची वर्ष घ्यायला तयार असेल तर मी तुझेही आयुष्य कमी करीन. तेव्हा तोच मनुष्य पुन्हा म्हणाला, मित्रांनो, 60 वर्षात मी काय साध्य करणार? हे ब्रह्मदेवा, कुत्र्याचीही 20 वर्षही मला द्या. ब्रह्मदेवांनी तसेच केले आणि मनुष्याची आयु मर्यादा 80 वर्षाची झाली. आता उल्लूलाही राहावेना झाले आणि तो म्हणाला, प्रभू, मला देखील आपल्याकडे एक तक्रार आहे. मला इतके दीर्घ आयुष्य नको आहे. मी दिवसा पाहू शकत नाही, फक्त रात्रीच पाहू मग इतकी लांब आयुष्याची मला काय गरज? कृपया माझेही 20 वर्ष आयुष्य कमी करा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, उल्लू, तूही आपल्या एखाद्या मित्राशी बोल. जर कुणी तुझे आयुष्य घेण्यास तयार असेल तर मी तुझेही 20 वर्ष कमी करून त्याला देईल. तेवढ्यात तिथे बसलेला मनुष्य पुन्हा म्हणाला, प्रभू, माझे सध्या आयुष्य 80 वर्षाचे आहे. मी ते का कमी करू? उलट मलाही 20 वर्ष द्या. ब्रह्मदेव हसून म्हणाले, ठीक आहे वत्सा, मी तुला उल्लूची 20 वर्ष देतो. या प्रकारे गाढव, कुत्रा आणि उल्लू या तिघांचे आयुष्य घेऊन मनुष्याचे आयुष्य 100 वर्षाचे झाले. तिघेही प्राणी ब्रह्मदेवाकडून निघून गेले. ते प्राणी जाताना पाहून हंस कुतूहलाने भगवान शिवांकडे आला आणि हंस म्हणाला, प्रभू, ही माझी परम जिज्ञासा आहे. भगवान शिव म्हणाले, सांग हंसा, तुझी जिज्ञासा काय आहे? हंस म्हणाला, प्रभू,
जेव्हा मनुष्य उल्लू, गाढव आणि कुत्र्याचे आयुष्य जगेल तेव्हा त्याचा परिणाम मनुष्याच्या जीवनावर होणार नाही का? भगवान शिव म्हणाले, नक्कीच होईल. लक्ष देऊ नये. मनुष्य जेव्हा 40 वर्षापर्यंत जगतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने मनुष्याप्रमाणे जगतो. तो 40 वर्षे त्याच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाची असतात. त्याला जे काही व्हायचे असेल, जे काही घडवायचे असेल ते याच 40 वर्षात घडते. याच काळात त्याच्या बुद्धिमत्तेची, विचारशक्तीची आणि कर्तृत्वाची खरी परीक्षा होते. तो असा छंद करू इच्छितो की ज्यात खऱ्या अर्थाने जीवन जगता येईल. या 40 वर्षात तो खूप विचार करेल आणि तसे आचरणही करेल. हंसा, तू विचारलेला प्रश्न योग्य आहे. ऐक, मनुष्य जेव्हा 40 वर्षापर्यंत असतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने मनुष्याचे जीवन जगतो. त्या काळात तो स्वतःसाठी जगतो, आनंद, मौज मजा करतो आणि स्वप्ने पूर्ण करतो. परंतु 40 वर्षानंतर त्याच्या जीवनावर जबाबदाऱ्यांचे ओझे वाढू लागते. मुले होतात, कुटुंब वाढते, त्यांच्यात पालनपोषणासाठी त्याला रात्रंदिवस कष्ट करावे लागतात. तेव्हा मनुष्याचे जीवन गाढवासारखे होते. ओझे वाहत वाहत राहणे, स्वतःचा विचार मागे पाडणे. मौज मजा केली तर लोक म्हणतात या वयात असूनही शहाणा राहिला नाही. 60 वर्षानंतर त्याची ताकद कमी होते, काम करणे शक्य राहत नाही, वृद्धत्व येते आणि त्याचे शब्द कोणी ऐकत नाही. तेव्हा मनुष्याचे जीवन कुत्र्यासारखे होते. तो बोलतो, तक्रार करतो, पण कोणीही लक्ष देत नाही. आणि जो मनुष्य 80 वर्षापर्यंत पोहोचतो त्याचे जीवन उल्लूसारखे होते. केस गळतात, डोळ्याची दृष्टी कमी होते, कानांनी नीट ऐकू येत नाही, दिसेनासही धूसर होते. जसा उल्लू एकाकीपणा, दुर्लक्षित जीवन जगतो तसाच आचरणही मनुष्याचेही होऊ लागतो. म्हणूनच गाढव, कुत्रा आणि उल्लू या तिघांनी आपली आयुष्य कमी करून घेतली. त्यांना हे माहीत होते की आयुष्य कितीही मोठे असले तरी ते सुखकारक आणि सन्मानाने जगता येईल.